उन्हाळा लागला की काय थंड खाऊ आणि काय नको असं होतंय. बघा ना किती कडक ऊन पडते. मग एवढ्या उन्हाचं एवढ्या गरमीचं काहीतरी दुपारचं थंड खायची इच्छा होती, पण आमच्याकडे फ्रीज नाही आहे म्हणून काही थंड घरी आणून ठेवता येत नाही. म्हणून मग हा ऑप्शन निवडत असतो आम्ही, की आपण थंड फळं खायची, फळभाज्या असतील, फळं असतील, जे काही असेल थंड ते खायचं. तर मी आज त्याच्यासाठीच घेतलं होतं टरबूज, काकडी आणि सशांसाठी थोडा फ्लावर, कोबी आणि भाजीसाठी गवार, भेंडी, कारली, वांगी असं बरंच काही छोटं मोठं. तर आता आमच्या वस्तीवरच टेम्पोवाला येतो म्हणून सगळं सोपं वाटते बरं का. पण या शेरूसाठी काही येत नाही ना त्याच्याकडं, पण काही अडचण नाही. शेरूसाठी आम्ही घेतलेली असते सकाळी बिस्किटं, खारीवाला आला की खारी पण घेतलेली असती. तर आली भाजी घेऊन घरी, इकडं तिकडं करत होती, पण सारखं लक्ष टरबुजाकडेच जात होतं. म्हटलं चला एवढं कडक ऊन पडले तर कापावं आणि घ्यावं खायला. टरबूज इतकं गोड होतं ना, पैसा वसूल होता बरं का. आता टरबूज तर खाऊन झालं होतं, आता काय काम करायचं सुचत नव्हतं. ऊन तर झालं होतं, रानात तर जायचं होतं. मग म्हटलं चला सारवूनच काढावं. थोडंसं सारवलेलं असलं ना की चुलीजवळ मग छान वाटतं स्वयंपाक करायला, आणि सारवलेलं नसेल ना तर स्वयंपाकच करू वाटत नाही तिथं बसून. आणि तो सारवलेला शेणाचा वास तर इतका भारी येत होता एवढ्या उन्हाचं. माती भिजल्यावर वरनं शेणाने सारवल्यावर लय खमंग वास येतो आहो. आणि आता हे सारवून झाल्यावर तर आम्हाला असं वाटत होतं आता रानात जायलाच नको, इथं उगं गारव्याला एखादं पोताडं टाकावं, झोपावं बिंदास. इतकं मस्त वाटत होतं इथं. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.